ज्या लेकराची आई लहानपणी मरावी, 4 वर्षाचं 2 वर्षाचं 4 महिन्याचं लेकरू असताना ज्या लेकराची आई मरावी, घरची परिस्थिती नाजूक, घरी रोटीसाठी पीठ नसावं आणि अशा अवस्थेमध्ये आपले लेकर कोणजी महाराजांना झाकून टाकावे आणि जिथं मोतीराम महाराजांची रात्र आहे ना ती रात्र गाठवावी, रात्रभर संध्याकाळी कीर्तन करावं आणि सकाळी पाट येऊन लेकरासाठी दळावं. हा जो काय आहे विश्वास आहे. मग पाहताना ते विश्वास ते लोक राहिले नाही. हो का पाहताना तुम्हाला ज्ञात असं केला जो इथं आपले महातपुरीकर होते ना, ज्ञानबा माऊली महातपुरीकर, काय होतो अहो ते ना बघितलं त्या ज्ञानेश्वरी निष्ठी नंतर टाकायची का इळक पारायण काय खट खट महिना 6 महिने पारायण होणार. काय त्या मंत्रा महाराजा विश्वास असेल, ज्यानं विश्वास महाराजावर टाकला. का बरं टाकला? विश्वासाची जागा होती. टाकून टाकायचा विश्वास. महाराज सांगतात विश्वास जर टाकला तर जगात माणसाला दुसरं कोणीच सांभाळत नाही. सांभाळणारे एकच आहे ते म्हणजे संत तैसे माझं येते सांभाळे. तैसे मज येते सांभाळी किंवा गाय हिंडे नाना डोंगरी चित्तचे वच्चे घरी. हे लोक होताना हे ना विश्वास टाकला. मूर्तीला म्हणताना हे लोक वाया नाही जाऊ दिली. काय गमत आहे शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखमाईच्या वरा. पण विश्वास आहे परमात्मा विश्वास आहे. आपला जो विश्वास आहे ना तेवढा पक्का नाही. त्या लोक एवढा होईल होत म्हणा पण सध्या तरी कच्चा आहे. विठाला विठाला हो. आपले त्या मर्डगावचे बाबा होते ना गंगाजी बाबा, ते गोष्ट सांगायची बघा कीर्तना. सुंदर गाव. आता हे कसं आहे भजन परमार्थ थोडस महाराज काय म्हणा मला वाटतंय आपली रोडच्या पलीकडे थोडं जास्त प्रमाण आहे बरं. आणि इकडे असे क्वचित गाव मग करतात जिवंत ठेवतात म्हणून गावाला धन्यवाद बरं. नाही काही काही गावाला कसा काळ वाजत नाही पण असे गाव चांगले बरं आपल्याला आवडतात. गंगाधर महाराजांनी गोष्ट सांगायची. आपले लोक परमार्थ केलेले दिसतात ना पण हे कसे असतात असं सांगायचं. सुंदर गाव असं आपल्या गावासारखा बघा. भागवत कथा हरिपाठ संध्याकाळी कीर्तन गाता सगळे कार्यक्रम 8 दिवस होता. गावानं कोणीच गावातली व्यक्ती गावाच्या बाहेरच पडली नाही. सगळे लोक मंदिराकडे एवढं सगळ्या लोकांना भारावून गेलं. काय आवाज सिस्टीम भजने महाराज सगळे आले. गंमत आहे एक दिवशी काय बोलत बोलत देव रुक्मिणीला म्हणाले रुक्मिणी काय गंमत आहे बकळ गाव बघितले पण आडगावासारखं गाव बघितलं नाही. माणसं बाया पोरं छाप मटंगाची पैंडी सगळे लोक मंडपामध्ये दाखल असं वाटायला गावच वैकुंठाला न्यायला हरकत नाही. एवढं गाव परमार्थी 4 दिवस झाले. पुढे 4-5 दिवस राहिले होते. रुक्मिणी म्हणली मला वाटायला ना पण तेवढं नसते बरं दिसतंय तसं नाही. असं कसं ते लोक बघितले ना सगळे लोक
बरं म्हणजे उद्यापासून बघू, करू